आत्ता 10वी पास झाला असाल तर तुम्हाला 75,000पर्यंत स्कॉलरशिप मिळते. ह्या स्कॉलरशिपचं नाव आहे विद्याधन स्कॉलरशिप. ह्या स्कॉलरशिपसाठी अर्ज कोण करू शकतो, काय पात्रता असतात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर ह्या स्कॉलरशिपचं नाव आहे विद्याधन. ही स्कॉलरशिप सरोजिनी दामोदर फाउंडेशनकडून दिली जाते. दरवर्षी जे लोक 11वीला किंवा ITIला डिप्लोमाला ॲडमिशन घेतात 10वी नंतर, त्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र 11वी विद्याधन शिष्यवृत्ती कार्यक्रम 2026 असं या स्कॉलरशिपचं नाव आहे. शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती 11वी व 12वी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम 10,000पर्यंत असते. म्हणजे 11वीला 10,000 आणि 12वीला 10,000. आणि जर तुम्ही त्याच्या पुढे सुद्धा शिक्षण घेणार असाल, अजून उच्च शिक्षण, तर तुम्हाला 75,000पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. आता ह्याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतो ते आपण सगळं वाचून घेऊया आणि नंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघूया. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदाराने 2026मध्ये महाराष्ट्रातून इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तिसरं म्हणजे अर्जदार 11वी डिप्लोमा प्रथम वर्षामध्ये आत्ता शिकत असावा, म्हणजे त्याने ॲडमिशन घेतलेलं असावं. आणि सामान्य विद्यार्थी आहेत जे, त्यांना 10वीला कमीत कमी 85% गुण पाहिजेत ह्या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी. आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी 75% गुण हे पाहिजेत, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे? अर्जामधून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी इत्यादी आधारे SDF म्हणजे सरोजिनी दामोदर फाउंडेशनकडून ऑनलाईन परीक्षेकरता निवड करण्यात येते. आणि पूर्वनिवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा व इंटरव्ह्यू देण्यासाठी ऑनलाईन एक वेळ दिली जाते. त्यांचा इंटरव्ह्यू आणि एक्झाम होते. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेमध्ये जे यशस्वी होतात, जे पास होतात विद्यार्थी, त्यांची गृहभेट पूर्ण केली जाते. आता महत्त्वाच्या तारखा काय आहेत, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख म्हणजे शेवटची तारीख आहे ती 10 ऑगस्ट आहे. आणि ऑनलाईन परीक्षा तुमची जी असणार आहे ती 23 ऑगस्टला होणार आहे. आणि इंटरव्ह्यूचा कालावधी 29 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान कधीही असू शकतो. ते तुम्हाला तारीख आणि वेळ जे असेल ते विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. म्हणजे ते लोक तुम्हाला जी तारीख आणि वेळ ठरते इंटरव्ह्यूची ते सांगतात. आता ही स्कॉलरशिप सरोजिनी दामोदर फाउंडेशनकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना दिली जाते, जे विद्यार्थी 10वीला 85% गुण पाडतात. आता ह्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आधी कागदपत्रे काय आहेत ते लागतात ते बघूया. पहिलं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, तुमच्या आत्ता जे काढलेले असतील ते पासपोर्ट साईज फोटो, 10वीची मार्कशीट. तिसरं म्हणजे शासनाने प्रदान केलेलं दिव्यांग सर्टिफिकेट, म्हणजे जर तुम्ही अपंग असाल तर शासनाकडून जे डिझॅबिलिटी सर्टिफिकेट मिळतं ते. आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला. आता इथे टिप दिलं आहे, सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच तुमचं जे अर्ज आहे ते स्वीकारलं जातं. म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतानाच द्यायचे. आता इथे ईमेल ID दिला आहे vidyadhan.maharashtra@sdffoundation.com. मोबाईल नंबर पण जो नंबर दिला त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर. ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते इथे सांगितलेलं आहे, पण आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. आता ह्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो आपण, तर गुगलला जायचं आहे. गुगलला टाकायचं आहे SDF म्हणजे विद्याधन स्कॉलरशिप असं सर्च करायचं आहे. पहिली साईट येईल तुम्हाला SDF. आता इथं दिलं आहे द स्कॉलरशिप अमाऊंट फॉर ग्रॅज्युएशन कोर्सेस वेरियस फ्रॉम ₹10,000 to ₹75,000 पर इयर. म्हणजे तुम्हाला 75,000पर्यंत जी स्कॉलरशिप आहे ती पुढील उच्च शिक्षणासाठी नंतर मिळते. 12वी नंतर तुम्ही अजून पुढे शिकणार असाल तर SDFवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विद्याधनची जी साईट आहे त्याच्यावरती येते. आता ह्या साईटवरती आपल्याला सगळ्या स्टेटसाठी स्कॉलरशिप असते, तर आपल्याला इथे महाराष्ट्र स्टेट बघायचं आहे. महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम 2026 ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे मराठी निकष जे मराठी निर्देश दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता जो आपण PDF वाचला, म्हणजे त्यांच्या काय अटी आहेत, कोण ह्याच्यासाठी अप्लाय करू शकतं ते तुम्ही इथे वाचू शकता. आणि जर तुम्ही या सगळ्यामध्ये बसत असाल तरच तुम्ही पुढे जाऊन अप्लाय करायचं आहे, अन्यथा अप्लाय करू नका. कारण 85%पेक्षा कमी असतील तरी पण तुम्ही अप्लाय करू नका. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली दिलेलं आहे अप्लाय नाऊ, त्या अप्लाय नाऊवरती क्लिक करायचं. आता अप्लाय नाऊवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचं नाव, तुमचं लास्ट नेम, सरनेम, ईमेल ID टाकायचा आहे.
आणि इथे डोमेन म्हणजे gmail.com आहे, yahoo.com आहे, ते इथे सिलेक्ट करायचं आणि ईमेलच्या इथे तुमचा जो ईमेल असतो तो लिहायचा आणि जेव्हा gmail.com येईल ते सोडून द्यायचं, ते पुढे डोमेनमध्ये लिहायचं. एक पासवर्ड तयार करायचा. जो पासवर्ड तुम्ही तयार कराल तोच कन्फर्म पासवर्डमध्ये असला पाहिजे. पासवर्ड तयार करताना एक कॅपिटल लेटर आणि ते सगळं असं तसं रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲन ईमेल हॅज बीन सेंड टू युअर ईमेल आय डी विथ ॲक्टिवेशन लिंक असं लिहून येईल. तुमचा जो मेल आय डी आहे तो तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. मेल आय डीवरती तुम्हाला एक विद्यार्थ्यांकडून लिंक आली असेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून लॉग इन करायचं आहे. आता या ठिकाणी आपण मेल आय डी ओपन केला आहे. मेल आय डीमध्ये आपल्याला ॲक्टिवेशन लिंक आली आहे खाली. क्लिकिंग हेअर म्हणून लिहिलेलं आहे बघा, तिथे क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो मेल आय डी आहे तो टाकायचा आहे आणि जो तुम्ही आत्ता पासवर्ड तयार केला तो टाकून लॉग इन करायचं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन टाकली आणि नंतर तुम्ही लॉग इन केलं की त्यानंतर तुम्हाला इथे सगळे स्टेट दिसतील. आपल्याला ह्या स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेट शोधायचं आहे. स्क्रोल करायचं, खाली महाराष्ट्र स्टेट आहे. महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम 2026. हे 1 जूनपासून अर्ज सुरू झाले. 10 ऑगस्ट शेवटची तारीख आहे आणि इम्पॉर्टंट डेज दिलेत. 23 ऑगस्ट आहे तेव्हा तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि 29 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरमध्ये तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो शेड्यूल होईल. त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल तुमचं कधी आहे ते. अप्लाय नाववरती क्लिक करायचं. इंटरव्ह्यू प्लेसमध्ये आय कॅन अटेंड ऑनलाईन इंटरव्ह्यू टेस्ट असं जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचं पूर्ण नाव लिहायचं. इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा. त्यानंतर जर फिजिकली काही प्रॉब्लेम असेल तर येस करायचा, नसेल तर नो करायचं. तुमचा व्हॉट्सअप नंबर सेम आहे का जो नंबर दिला आहे तुम्ही, असेल तर येस करायचा, नसेल तर नो करायचा. एक मोबाईल नंबर कोणाचा तरी घरच्यांचा अल्टरनेट देऊन ठेवायचा, काही नेटवर्क इश्यू असेल तर. त्यानंतर परमनंट ॲड्रेस तुमचा ह्या ठिकाणी लिहायचा. बिल्डिंग नंबर, रोड नंबर, सिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकून घ्यायच्या. आणि जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे तुम्ही आता तो राहता तो परमनंट ॲड्रेससारखा सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस करायचा. नसेल तर तुमचा जो आता राहता पत्ता आहे तो तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे. आता फादर अँड मदर डिटेल्स टाकायचे. तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं, वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा, आईचा मोबाईल नंबर टाकायचा. ऑक्युपेशन फादर तुमचे काय करतात ते व्यवस्थित या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टपैकी जे करत असतील ते सिलेक्ट करायचं. मदरचं ऑक्युपेशन जर होममेकर असेल तर होममेकर म्हणून ऑप्शन आहे. दुसरं काही असेल तर ऑप्शन शोधून तुम्ही टाकू शकता. दोघांचंही एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला तुमची 10वीची डिटेल्स भरायचे. इन्स्टिट्यूशनचं नाव म्हणजे तुम्ही ज्या स्कूलमध्ये शिकत होता तिचं नाव, ते गव्हर्नमेंट होतं की प्रायव्हेट होतं ते तुम्हाला टाईप ऑफ स्कूलमध्ये लिहायचं आहे. इयर ऑफ पासिंग आहे ते 2026 असणार आहे, कारण ह्या वर्षी जे 10वीला पास झालेत त्यांच्यासाठीच ही स्कॉलरशिप आहे. मीडियम म्हणजे तुमचं मराठी माध्यम होतं, इंग्रजी माध्यम होतं, जे मीडियम असेल तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बोर्ड SSC, CBSE, ICSE जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर ते ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज किती होते ते पर्सेंटेज या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ज्याला CGPA असेल त्याने CGPA टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला PUC, इंटरमिडिएट, 11th अँड 12th डिटेल्स टाकायचे. म्हणजे तुम्ही आता जिथे ॲडमिशन घेणार आहात, 11thला घेणार आहात की डिप्लोमाला घेणार आहात, जे काही असेल ती डिटेल्स इथे भरायची आहे. आता जर कोणी अजून ॲडमिशन घेतलं नसेल, ॲडमिशन घ्यायला वेळ असेल तर ही डिटेल्स तुम्ही फिल करायची ठेवून देऊ शकता. व्हिडिओच्या शेवटी मी सांगते तुम्हाला ह्या डिटेल्सबद्दल काय करायचं आहे, पण ही डिटेल्स भरणं मॅन्डेटरी आहे. सो आत्ता तुम्ही हे कॉलम सोडून द्या जर तुम्ही आत्ता ॲडमिशन घेतलेलं नसेल तर. आता ॲडमिशन घेतलं असेल तर तुमची जी स्ट्रीम आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. इन्स्टिट्यूटचं नाव, इयर ऑफ पासिंग तुमचं जे आत्ताचं आहे ते इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इथे पण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमचं जे इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे, जे कोणतं असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे, अजून पण ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी कोणतं असेल तर ते लिहायचं आहे. त्यानंतर बोर्ड कोणतं आहे, स्टेट बोर्ड आहे, सेंट्रल बोर्ड आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव आणि ॲड्रेस व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे. पिनकोड, स्टेट, सिटी, डिस्ट्रिक्ट सगळं. आता तुमची फॅमिली इन्कम आणि हाऊस डिटेल्स लिहायचे. तर फॅमिली ॲन्युअल इन्कम जर 1 ते 2 लाखामध्ये असेल, 2 लाखाच्या वरती असेल, 1 ते 2 लाखामध्ये पाहिजे, बिकॉज इन्कम सर्टिफिकेट पण द्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी 2 लाखाच्या आतमध्येच इन्कम हवी आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या. तुमच्या फॅमिली मेंबरपैकी विद्याधन स्कॉलरशिप याआधी कोणी घेतली असेल तर येस करायचं आहे, नसेल घेतली तर नो करायचं आहे. आता अदर डिटेल्समध्ये तुम्हाला
एक्स्ट्रा सर्क्युलर तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या असेल तर त्या लिहायच्यात. तुमच्या हॉबीज आहेत त्या हॉबीज लिहायच्यात पुढच्या कॉलममध्ये. आणि तुम्ही काही अचिव्हमेंट्स केली असेल तर तुम्ही अचिव्हमेंट्स लिहू शकता. हे कॉलम खूप सिम्पल वाटत आहेत, पण तुम्ही व्यवस्थित लिहा तुमची जी हॉबी आहे, जे अचिव्हमेंट्स आहेत. कारण हे सुद्धा वाचले जातात. जेव्हा आपण स्कॉलरशिपसाठी एखादा फॉर्म भरतो तेव्हा हे पण इम्पॉर्टंट असतात. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन काही असेल तर लिहू शकता. हाऊ डिड यू हेअर अबाउट विद्याधन? तुम्ही कुठून वाचले? न्यूजपेपर, NGO, स्कूल फ्रेंड, सोशल मीडिया. जिथून तुम्ही ही न्यूज भेटली असेल ती तुम्हाला सोशल मीडिया टाकायचं आहे, जे असेल ते. आणि कोणतं वेबसाईटचं नाव वगैरे असेल तर ते टाकू शकता. आता तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू जर तुम्हाला हे समजलं असेल तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी पेज, ते तुम्ही टाकू शकता, यूट्यूब मराठी पेज. आणि तुम्ही इथे फोटोग्राफ, 10th मार्कशीट आणि इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे कंपल्सरी. तर आय सर्टिफाय दॅटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म तुम्हाला इथे दिसेल. पर्सनल डिटेल्स जी तुम्ही आता डिटेल्स भरले ते सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. एडिट करायचे असेल तर एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून एडिट करू शकता. ॲप्लिकेशन नंबर दिसेल, स्टेटस दिसेल. आता डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता तुम्हाला सगळ्यात पहिले फाईल 1, फाईल 2, फाईल 3 असं अपलोड करायचं आहे. साईज मॅक्झिमम 5 MB पाहिजे. तर फाईल 1 जे आहे ते तुम्ही 10th मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट टाईपमध्ये आणि चूज फाईलवरती जायचं. तुमच्या PCमध्ये किंवा फोनमध्ये जिथे कुठे तुम्ही ती फाईल ठेवली असेल तिला सिलेक्ट करायची आणि ओपन करायची. या ठिकाणी ती फाईल अपलोड होते. आता दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ द्यायचा आहे. तर फोटोग्राफ या ठिकाणी चूज करायचा, कोणत्या ठिकाणी फोटोग्राफ दिला आहे ते, आणि तुम्हाला फोटोग्राफ आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता तिसरं म्हणजे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट देणार आहात. सो आता इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर चौथं, तुम्ही जर डिझॅबिलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि तुम्ही डिझॅबिलिटीमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी डिझॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणून दिसेल डिग्री मार्कशीटच्या खाली. ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सगळं अपलोड झालं की आय सर्टिफाय दॅटवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट सबमिट झाले की सक्सेस लिहून येईल. फाईल्स अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला लिहून येईल. आता तुमचं स्टेटस पण अप्लाय दिसेल. तुम्हाला काहीही जर इन्फॉर्मेशन एडिट करायची असेल तर करू शकता. मगाशी मी सांगितलं तुम्ही जर ॲडमिशन अजून घेतलं नसेल तर तुम्हाला ती ॲडमिशन डिटेल्स तुम्ही भरू नका, नंतर भरा. जेव्हा तुम्ही 10 ऑगस्टच्या आधी ॲडमिशनची डिटेल्स तुम्हाला येईल तेव्हा ते तुम्हाला भरावे लागेल. आता तुम्हाला इथे मेल येईल, तुम्ही ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट केलं आहे. तुमची इंटरव्ह्यूची डेट कधी आहे, तुमची ऑनलाईन टेस्ट 23 ऑगस्टला असणार आहे. आता तुम्ही एडिट ॲप्लिकेशन जर करायचं तर अजूनसुद्धा करू शकता. जर तुम्ही ॲडमिशन अजून केलं नसेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नंतर तुम्ही सगळे डिटेल्स एडिट ॲप्लिकेशन करून भरून टाका, कारण ती डिटेल्स तुम्हाला भरावीच लागणार आहे. आता हे सगळं झालं त्याच्यानंतर तुम्ही ह्या ॲडमिशनची एक प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता. सोबतच ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून ज्यांना कोणाला 10वीला चांगले मार्क्स भेटलेत ते ह्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतील आणि त्यांनासुद्धा ह्या योजनेचा लाभ भेटेल. कारण 75,000पर्यंत स्कॉलरशिप नंतर त्यांना भेटणार असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही इथे प्रिंट ॲप्लिकेशन करू शकता किंवा एडिट ॲप्लिकेशनसुद्धा ऑप्शन आहे. तर तुम्ही ॲप्लिकेशन एडिट करा नंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ज्यांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.